या घरात तर माझ्या पोरीची कोणाला फिकरच नाही आहे. आता किती दिवस झाले मी रश्मी केली, कोण मला फोनही नाही लावून दिला. कशी आहे कशी नाही मी पोरगी. आता मकर संक्रांती येऊन राहिली, तिला इकडची आठवण येऊन राहिली असन. पण ना भावाले फिकर आहे, ना भावजाईला फिकर आहे, ना बापाला फिकर आहे का चला बा आपण तिला आणू मकर संक्रांतीले. हां कोणाच्याच लक्षात नाही येऊन राहिलं. आता मी पोरगी कशी असन आणि कशी नाही तिथं. किती कामं करावं लागून राहिले असन तिले. पण एक नाही आहे या घरात की घेणं आई मी फोन लावून देतो ना, बोलून घेणं दोन शब्द का मीच बोलून घेतो. कोणालाच स्पीकर नाही आहे. अरे आई कायचा विचार करून राहिली? आईचा चेहरा कोण उतरला आणि एकटीच बडबड करून राहिली? काय झालं इले? आई काय झालं, कोण बडबड करून राहिली? मी काय बडबड करून राहिली, मी तर विचार करून राहिली. मै पोरगी एवढ्या दिवसाच्या नंतर गेली ते तिच्या सासरी आणि एक फोन नाही ना काही नाही. किती दिवस झाले रश्मीला फोन नाही लावला, तिच्यासोबत बोलली नाही दोन शब्द. काय होऊन राहिलं तिकडे, कशी आहे मी पोरगी, तब्येत गिब्येत कशी आहे. आता इथं ते काही एवढं काम नाही करे, तिथं सगळंच काम करायला लागून राहिलं सण. तर म्हटलं दोन शब्द बोलतो म्हटलं, पण तुम्हाला फुरसतच कुठं आहे का बहिणीला विचारन का काही फोन लावन. तुलाही फुरसत नाही आहे, त्या बायकोलाही नाही आहे आणि बापाला तर बिलकुलही चिंता नाही आहे तिची. कोणी सांगितलं आई तुले का रश्मीला फोन नाही केला होता म्हणून? आता मागच्या आठवड्यातच तर तिला फोन केला होता, विचारपूस केली कशी आहे बाई कशी नाही. राधिका बोलली, बोललो नाही तर काय तिच्यासोबत. तू अशीच विचार करतो काहीचं काही. चांगली आहे ना ते तिच्या घरी. असं आहे ना, तुम्ही दोघंही बोलून राहिले तिच्यासोबत, पण मला नाही दिला फोन का घेणं आई दोन शब्द बोलून घेणं. बरं आहे तुमचं, तिकडच्या तिकडेच बोलता तिच्यासोबत. आता तिला आईची आठवण येऊन राहिली असं, तिनं असं नाही म्हटलं का आईजवळ दे म्हणून फोन. आई तिला बोलायचं होतं तुझ्यासोबत, पण राधिका मोबाईल घेऊन आली ना तर तू झोपली होती. मग राधिका म्हणे काय उठवता म्हणे आईले म्हणे, राहू द्या म्हणे. मग तिनं काही उठवलं नाही तुले. हो काय, जाऊ दे बरं. मला नाही काय तिची आठवणला येऊन राहिली, मला एक फोन लावून दे बरं तिले. मग म्हणणे काय कसं घाबरल्यासारखंच करून राहिलं, असं वाटून राहिलं का माझ्या पोरीसोबत काही ना काही होऊन राहिलं. आई तुलाच चिंता करतो. आता ते तिच्या घरी लय सुखात आहे म्हटलं, ते लोकही चांगले आहे. तू काहीच काळजी नको करू तिची. आम्ही तिला 2-3 वेळा फोन लावले ना, तुला खुश होती. ते मस्त बोलून राहिली होती. तिची ननद बोलली राधिकासोबत, मस्त बोलली. तिची सासू बोलली. आणि तू एवढा विचार नको करू बरं. पण तुझं मन करून राहिलं तर मी तिला फोन लावून देतो, थांब. आज किती दिवसाच्या नंतर माझ्या रश्मीसोबत बोलन मी. मला तर म्हटलं लयच आनंद होऊन राहिला. आता लावला असेल तिनं फोन, पण आता मी झोपून गेली तर काय करणार आहे ती. जाऊ दे, पण आता बोलतो मी तिच्यासोबत. मग म्हणणे का लयच भारी भारी लागून राहिलं. हॅलो हॅलो दादा. रश्मी कशी आहे बाई? दादा दादा मला इथं राहायचं नाही आहे दादा. हे रुपयाची काही चांगले नाही आहे. येईन माझ्यासोबत धोका केला दादा, धोका केला. मला इथं राहायचंच नाही आहे दादा, मला तू घ्यायला ये, मी इथं नाही राहत. काय काय रश्मी काय बोलून राहिली तू? अरे काय झालं रे, असं कोण करून राहिलं तू? काय म्हटलं तिनं असं? दादा रुपेशजीचं इथं दुसऱ्या पोरीसोबत चक्कर चालू आहे दादा. ते दोघं लग्न करायचं म्हणून राहिले दादा. आता मला इथं राहायचंच नाही दादा, मी नाही राहू शकत इथं. आता तू मला न्याले, मी नाही राहू शकत. नाही तर मी माझ्या जीवाचं काही बरं वाईट करून टाकन दादा. तू मला न्याले दादा इथं. रश्मी तू स्वतःला सांभाळ तू रश्मी. असं काही निर्णय नको घेऊ. मी येतो आत्ताच येतो, लगेचच येतो. तू असं काहीच नको करू. लगेचच येतो? कोण? काय झालं माझ्या रश्मीले? अरे सांग ना रे पिंट्या, मी म्हणलं धगधग करून राहिलो ना. अरे सांग ना काय झालं माझ्या रश्मीले? आई तू 2 मिनिटं थांब बरं, मला बोलू दे पहिले तिच्यासोबत. बाई तुझ्या गैरसमज झाला असन. रुपेश राव असे वाटत तर नाही? तू समजण्यात काही गलती झाली असन. दादा नाही दादा, त्यांच्या तोंडून ऐकलं दादा मी. पूर्ण गावात चर्चा आहे दादा त्यांची. त्यांचं लग्न अगोदरच प्रेम प्रकरण होतं आणि त्यांना त्या पोरीसोबत लग्न सुद्धा करायचं होतं. पण माझ्या सासऱ्यांनी चालू नाही दिलं आणि त्यांनी माझ्यासोबत लग्न केलं. आणि आता ते म्हणते दादा की मी तिच्यासोबत लग्न करतो म्हणून. दादा तू ये दादा आता लवकर, तुम्हाला न्यायला ये, नाही तर मी खरंच माझ्या जीवाचं बरं वाईट करून टाकन दादा. दादा मला काही समजून नाही राहिलं, मी काय करू काय नाही. तू लवकर ये दादा, लवकर ये. हे पाय रश्मी, थोडा थंड दिमागाने घे. स्वतःला 1-2 तास सांभाळ. मी आत्ताच निघतो इथून. तुझ्या वहिनीला घेतो आणि मी येतो. आणि असे कसे ते करून राहिले ना तर त्याला सांगतो. थांब मी येतो आता. अरे काय झालं पिंट्या, मला तर सांग तू का मला भीती वाढवतो. काय झालं माझ्या पुरी, ते सांगतो खरी. काय झालं रे पिंट्या, काय झालं? कोण ओरडून राहिली हे? काय झालं? अरे सांग ना रे पिंट्या, काय झालं तर? सांग ना. फोन लावला होता त्या रश्मीले, ते अशी कोण म्हणून राहिली होती, काय बोलून राहिली होती सांगतो खरी मले. आणि तू कायच्यासाठी चालला तिथं, काय झालं असं तिथं? बाबा आपली रश्मी तिथं सुखात नाहीये बाबा. ते रुपेश राव काही चांगला माणूस नाहीये. लय बेकार माणूस आहे तो, लय बेकार. काऊन काय झालं असं? काय म्हटलं रश्मीनं? बाबा रुपेश रावचं दुसऱ्या ठिकाणी चक्कर चालू आहे म्हणते.
आणि ते रश्मी लस लढत होती, खूपच लढत होती ते. आणि जर म्हणे मला न्यायालय नाही आले तर मी माझ्या जीवाचं काही बरं वाईट करून टाकन म्हणे. सांगा बाबा आता काय करू मी. अरे देवा, काय करू आता मी. माई पोरगी पहिलेच नाही चालली होती. मला माहीत होतं ना ते लोक माझ्या पोरीवर किती दबाव टाकून राहिले होते, म्हणून तर पोरगी इथं आली होती. आणि आता ते गेली तिथं आणि पाय कसा धिंगाणा केला तिच्या नवऱ्यानं. तो माणूस पहिलेच चांगला नव्हता. हे सगळं तुझ्या बायकोच्या यानं झालं पिंट्या, तुझ्या बायकोच्या यानं झालं. त्या बायकोनं जर म्हटलं नसतं तिला जायचं तर गेली नसती मी पोरगी. आता तिला किती सहन करायला लागून राहिलं. कसं करू मी आता. माझ्या पोरीच्या संसारात सारं वाटोळं झालं. राधिका, तुला लय दहाड होती ना मी पोरगी. पाय तिचा संसार कसा चालू आहे. तू तर चांगली नांद राहिली तर तुला तर सगळं भेटून राहिलं. पाय माझ्या पोरीचं नशीब कसं फुटलं. मी पहिलेच मी धाडत होती ना तिले. नाही धाडत होती मी, माझ्या मनच नव्हतं तिले पाठवाले. पण तुम्ही सगळे ना जबरदस्ती लोटले तिले तिथं नेऊन. जबरदस्ती लोटाले. मंदा, कोणाचा दोष कोणाच्या डोक्यावर ठेवतो तू. आता त्याच्यात राधिकाची काय गलती आहे. तिनं म्हटलं होतं काय असं करायला तिच्या नवऱ्याले. आणि थोडी थंड दिमागाने घे. त्याच्या घरी तमाशा चालू आहे तर आपल्या घरी नको चालू करून देऊ तमाशा. आणि राहिली गोष्ट रश्मीची तर मी जातो आता तिच्या घरी. आणि अरे देवा, बाबा स्वतःला सांभाळा बाबा कशी करू राहिले तुम्ही. अहो काय झालं तुम्हाला. काय झालं. राधिका इकडे ये लवकर. बोला ना बोला. राधिका लवकर जाय किचनमध्ये. आणि साखर आणि मिठाचं पाणी बनवून आण थोडंसं. बाबांचा बीपी लो झालं वाटते. जाय लवकर बनवून आण. हो आता जाते मी. हो. अहो बाबा, एवढं कशाला टेन्शन घेता तुम्ही. मी आहे ना सध्या घरात. तुम्ही काहीच टेन्शन नका घेऊ. तुम्ही फक्त आराम करा. काही नाही होत आपल्या रश्मीला आणि तिच्या संसाराला. तुम्ही कशाला काळजी करता. जेव्हापर्यंत मी आहे तेव्हापर्यंत. बाबा कशी करून राहिले तुम्ही. बाबा डोळे उघडा ना. अहो डोळे तर उघडा. काय झालं हो तुम्हाला. डोळे तर उघडा तुम्ही. आई मी काय करतो. मी दवाखान्यात फोन लावून देतो. येईल आपण रूममध्ये झोपून देऊ. अहो बाबा उठा ना. पियुषजी, हे घ्या पाणी. द्या मामाजीला पाणी द्या. बाबा हे घ्या, एवढं पाणी पिऊन घ्या. बाबा एवढं पाणी पिऊन घ्या. बाई काय झालं बाई माया घराले. कोणाची डेट लागली व माया घराले. काय करू व मी. माझ्या लेकरं सुखात नाही, माझ्या नवरा सुखात नाही. कसंच करू मी. आई तू 2 मिनिटं चुप बस. बाबाला पाणी पिऊ दे. अरे बरं वाटून राहिलं मले. काय टेन्शन घेता तुम्ही. सध्या नाही मरत. बाबा तुम्ही असे काऊन बोलत राहिले. बाबा तुम्ही आहे तर आम्ही आहे, नाही तर आम्ही राहून काय करत. बाबा असे नका बोलू तुम्ही. असे नका बोलू बाबा. अरे मॅटा, आता कायले लढून राहिला. मला काही झालं काय. जरासा बीपी लो झाला होता. कायले एवढं टेन्शन घेतो. काही टेन्शन नको घेऊ तू. मला माहीत आहे तू लय समजदार आहे. पण नको टेन्शन घेऊ तू सगळं सांभाळशील. बाबा तुम्ही स्वतःला सांभाळा. बाबा मी सगळं सांभाळतो. पण पहिले तुम्ही चांगले व्हा. बसा बरं, उठून बसा तुम्ही पहिले. हो पहिले मला रश्मीच्या इथं जायचं आहे आता लवकरात लवकर. पहिले मला तिथं जाऊन पाहा लागेल ना काय झालं काय नाही, कसं चालू आहे कसं नाही. तर पहिले मला रश्मीच्या इथं जायचं आहे. पिंट्याचे बाबा मी येतो तुमच्यासोबत. मी माझ्या पोरीचा संसार पाहतो ना. त्यानं कसा माझ्या पोरीच्या संसाराचा वाटोळं केलं तर. आणि तिच्या नवऱ्याची चांगली काढतो मी येतो. तुमच्यासोबत येतो मी. बाबा तुम्हाला वाटते ना का मी सगळं बरोबर करून म्हणून. मी समजदार आहे. तुम्हाला असं वाटते ना तर हे गोष्ट तुम्ही मायावर सोडून द्या. आता काही तुमची तब्येत बरोबर नाही आणि तुम्ही एकटे तिथं जाईन आणि एवढा मोठा प्रवास आहे त्याच्यात अजून तुमची तब्येत बिघडली तर मग काय करू ना मी. तुम्ही नका जाऊ. आणि रश्मीचं काय आहे तर मी पाहतो. मी आणि राधिका जातो. तुम्ही आराम करा घरी. आणि आईले नाही नेत, कारण की आईला गरम डोक्यानं विचार करते. ते तडफड निर्णय घेते. बाबा तुम्हाला माझ्यावर विश्वास आहे ना. मी जातो रश्मीच्या इथं. आई तू काहीच काळजी नको करू. तू फक्त बाबावर ध्यान ठेव, कारण की बाबाची तब्येत काही बरोबर नाही. आणि बाबाचं सगळ्यात जास्त ध्यान तूच ठेवू शकतो. त्याची तब्येतीची काळजी घे. मी जातो रश्मीच्या इथं आणि भेटून येतो. माझ्यावर विश्वास ठेवतो आई तू. मी काही असं वाईट नाही होऊ देणार. आणि जास्तच गोष्ट बिघडली तर मी रश्मीला सोबतच घेऊन येईन. तू काही काळजी नको करू. तू फक्त बाबावर लक्ष दे. अरे पिंट्या, मला तुझ्यावर लय भरोसा आहे, पण तुझ्या बायकोवर नाही आहे. तुझ्या बायकोच्या यानं माझ्या पोरीले त्या नरकात पाठवाले. तुले फक्त तुझ्या बायकोची लागते. आता तुझी बायको म्हणून ना राहू दे तर तुम्ही राहू द्या माझ्या पोरीले आणि तिथंच ठेवाल. त्या नरकातून सुटका करून आणणार आहे तिची. काय झालं आणि काय नाही तर तिले. आई तू काहीच काळजी नको करू ना. मी ध्यान ठेवतो रश्मीचं. मी ध्यान ठेवतो. तू काहीच काळजी नको करू. हे पा राधिका, तुला किती वेळचं म्हटलं मी लवकर तयारी कर म्हणून. लवकरात लवकर पोहोचायचं आहे ना रश्मीच्या इथं. तिथं काय होऊन राहिलं आणि काय नाही. आणि तू इथं आरामात बसली आहे. राधिका काय झालं. काऊन लोट राहिली. तुला आईच्या बोलण्याचं वाईट वाटलं काय. आईला सवय पडली तुला माहित आहे. काय करता आता तिची सवय नाही जात. जाऊ दे, तू तिचं टेन्शन नको घेऊ बरं. चल लवकर तयारी कर. आपल्याला रश्मीच्या इथं जायचं आहे ना. तुला माहित आहे किती गडबडची गोष्ट झाली आता. चल लवकर चल बरं. मला सासूबाईच्या बोलण्याचं काहीच नाही वाईट वाटलं हो. पण मला बाबांची भीती वाटत होती, कारण की
माझ्या वडिलांना सुद्धा असंच बीपी लो झाला होता आणि त्याच्यानंतर ते देवाजवळ चालले गेले. मला वाटत होतं का माझ्या बाबासोबत हे असंच नाही होणार ना, कारण की मी माझ्या वडिलांना त्यांच्यात पाहते. जर जर बाबांना असं काही झालं तर आपलं कसं होईल हो? राधिका, एवढा विचार नको करू. हां, एवढा विचार करू करू काय तू टेन्शन घेऊन घेतो का आता? आणि काय झालं आता? तुझ्या बापाले देवानं बोलवलं होतं. मै बाबा आहे ना, हां, मै बाबाच तू आहे बाबा. तू नको टेन्शन घेऊ. आणि तेवढं एवढा निर्दयी नाही आहे का आपल्याला दोघीले बिगर बाबाचा ठेवण म्हणून. हां, घे आता आता आवर बरं. आता लढू नको, मन भारी करू नको. घे, आपल्याला रश्मीच्या इथे जायचं आहे आणि तिथं तिथं चांगलं डोकं ठेवून बोलायचं आहे. कारण की मी तुझं बोलणं पाहिलं मागं, जेव्हा तू रश्मीच्या सासूसोबत बोलली आणि मला पटलं म्हणून मी तुला म्हटलं की चल म्हणून सोबत. मला माहिती आहे तुला समजदारीनं गोष्टी करतो. हां, तू सांभाळून घेशील या गोष्टीले. चल बरं मग, कर लवकर लवकर तयारी आता. चल लवकर. चला तर मग यूट्यूब फॅमिली, आता आम्ही तर चाललो रश्मीच्या घरी. पण आता तुमचे नाव घ्यायचे आहे कारण की तुम्ही आम्हाला छान छान कमेंट केली. पण राधिकाची तर तुम्ही हालत पाहून राहिले ना, तिची मनस्थिती काही बरोबर नाही. म्हणून आज तुमचे नावं शांत मोठेही घेणार. ठीक आहे, मी त्यांना सांगून देतो तुमचे नाव घ्यायसाठी. भेटू मग पुढच्या एपिसोडमध्ये. चला तर मंडळी, आज मी तुमचे नावं घेतो. मी शांताबाई. चला तर मग आपण सुरुवात करू. रंजनाताई इंगोले, मराठी लता. प्राचीताई मुळे, संभाजीनगर. मृदुलाताई अंगारे, गिरीश बोडखे. सुनंदाताई अंगारे, अभि. समर्थ रमेश राऊत, मंगरूळ. सुनंदाताई दुसाने. पायल घायवट, बुट्टीबोरी. प्रतीक घायवट, बुट्टीबोरी. ज्योतिताई पोचलवार, मानेवाडा, नागपूर. लताताई गोरे, नाशिक. कुमुदताई उघाडे, आरमोरी, गडचिरोली. मनीषाताई फोंदके. कविताताई काकडे, नागपूर. चंदाताई उमरकर, संग्रामपूर. निर्मलाताई रघुवंशी, बल्लारपूर. तर मंडळी, तुमचे खूप 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 धन्यवाद. आज राधिकाकडून मी तुमचे खूप धन्यवाद करतो, कारण की तुम्ही खूप छान छान कमेंट केली. आणि असाच राधिकाला प्रतिसाद द्या आणि राधिकाला समोर न्या. आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असाल ते सबस्क्राईब नक्कीच करा. आणि सबस्क्राईब पण करा, कमेंट पण करा, लाईक करा, शेअर करा आणि हाईप द्यायला विसरू नका. हाईप दिल्यानं काय होते, तुमच्या राधिकाचे व्हिडिओ अजून समोर जाते. आता भेटू आता उद्या पहा तुम्ही काय होते. तर राधिका तर चालली आता तिच्या नंदेच्या घरी, रश्मीच्या घरी. हां, भेटू आता मग पुढच्या एपिसोडमध्ये. तेव्हापर्यंत तुमच्या शांताबाईला रजा द्या.